सांगितलं की संगोपनाचा विषय, तर त्याचं करण्यापेक्षा तोच माझं संगोपन करतोय. तर माझ्या दोन्ही मुली हॉस्टेलला आहेत आता शिकण्यासाठी. पण त्या दोन्हीचा खर्च आजच वयापासून हे पक्ष भागवतो. तर मला कधीच वेळ कुठली येऊन दिली नाही पैशा-पाण्याच्या अडचणीच्या टाईमला. तो एकदम शांत आहे, आम्हाला सगळं करून देतो. आम्ही पण त्याला बाहेर आणतो वगैरे पप्पांसोबत सगळं खायला पाणी करून देतो. एकदम शांत बैल आहे. कधी लात वगैरे उचलत नाही. फायनल राहिला, काय तुमचा आनंद होता त्यावेळी? आनंद तर खूपच झाला. त्याचबरोबर मला ह्या बैलाबरोबरच त्या दुसऱ्या सुद्धा बैलाचं अभिनंदन करायचे, कौतुक करायचे. कारण तेवढंच गरजेचं असतं. सोबतचा बैल जेव्हा पळतो, तेव्हा दोन्ही बैल फायनलला राहतात. अनेक आता पुशेगावचं मैदान म्हटलं तर सगळ्यांच्या नजर असतात, लक्ष हिंद केसरीचं मैदान. आणि या मैदानामध्ये तुमचा काल बैल फायनल राहिला, काय तुमचा आनंद होता त्यावेळी? आनंद तर खूपच झाला. त्याचबरोबर मला ह्या बैलाबरोबरच त्या दुसऱ्या सुद्धा बैलाचं अभिनंदन करायचे, कौतुक करायचे. कारण तेवढंच गरजेचं असतं. सोबतचा बैल जेव्हा पळतो, तेव्हा दोन्ही बैल फायनलला राहतात. दोन्ही एकमेकाला साथ देतात तेव्हा फायनलला राहतात. त्यामुळे त्या सुद्धा बैलाचं कौतुक करायचे आणि ह्या सुद्धा बैलाचं कौतुक करायचं. आणि दुसरी गोष्ट एक विचारायचं, की ज्यावेळेस बाबा आता इथून पाठीमागं बी 2013ला बी तुमची बैल हिंद केसरी झाली. हो. आता तुम्ही ज्यावेळेस आला होता, म्हणजे लग्न करून इकडे आला होता, त्यानंतर तुमच्या मालकांचा हा व्यवसाय होता. त्या व्यवसायात तुम्हाला म्हणजे असं रुची वाटली किंवा कसं? हो. मला पहिल्यापासूनच गुरांची आवड होती आणि लग्न झाल्यानंतर तर बैलांची जास्तच आवड निर्माण झाली. त्यामुळं काही वाटत नाही सगळं करताना. पक्ष तुमचा पळतो एवढा, या बैलाविषयी काय बोलतात? तो छानच आहे. त्यानं आम्हाला नाव कमवून दिलंय, आमचा मान राखलाय. त्यामुळं आज पुशेगावच्या मैदानासाठी कितीतरी दिवस हो. लोक हे करत असतात. आणि ह्या मैदानात तुम्ही final अपेक्षा नसताना त्यानं नाव कमवून दिले. म्हणजे वाटत नव्हतं एवढ्या मोठ्या गाड्या मारल, फायनलला राहील म्हणून. आम्ही फक्त गटाचीच अपेक्षा केली, पण महाराजांच्या कृपेनं तो फायनल पर्यंत पोहोचला. दोन्ही बैल चांगली पळाली, त्यामुळे खूप आनंद झाला. पण मी तुम्हाला मगाशी पण बोलताना सांगितलं की संगोपनाचा विषय, तर त्याचं करण्यापेक्षा तोच माझं संगोपन करतोय. तर माझ्या दोन्ही मुली हॉस्टेलला आहेत आता शिकण्यासाठी. पण त्या दोन्हीचा खर्च आजच वयापासून हे पक्ष भागवतो. तर मला कधीच वेळ कुठली येऊन दिली नाही पैशा-पाण्याच्या अडचणीच्या टाईमला. की आता दिवाळीचा खर्च म्हणायला गेलं तरी पक्षानं सगळ्यांना कपडे वगैरे, त्याला कसं कळतं, मन ओळखणारा बैल असेल तर हा पक्ष. मालकाच्या मनात काय चाललंय ते त्याला बरोबर कळतं. नंदी नंदी. परंतु खरोखर हे संगोपन करतात. थोडंसं काही बोल बैलाविषयी. काय तो एकदम शांत आहे, आम्हाला सगळं करून देतो. आम्ही पण त्याला बाहेर आणतो वगैरे पप्पांसोबत सगळं खायला पाणी करून देतो. एकदम शांत बैल आहे. कधी लात वगैरे उचलत नाही. गेल्या अनेक दशकापासून पुशेगावचं हिंद केसरी मैदानाचा मान तुम्ही मिळवताय. पाठीमागे 2 वेळा पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात आपण राहिलेला आहे. आणि आता चालू सीझनला 1000 गाड्यामध्ये आपल्या बैलानं पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा 5 नंबरचा मानकरी झाला. काय सांगताल? आता ह्या बैलाबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत, परंतु पूर्वीचा काळ, पूर्वीचं तुमची पुशेगावचं मैदान, तुमच्याकडच्या राहिलेल्या जोड्या, याच्याविषयी आम्हाला किंवा नादाविषयी सुरुवात सांगा. नाद हा वडिलांचा जिथंच होता पारंपरिक. पण वडिलांच्या वेळेस चालत जाऊन मैदान करणे असे, कधीतरी वर्षातनं 1-2-3 मैदान अशा पद्धतीचा नाद होता. मी 95ला 10वीत होतो. साधारणतः 2000 पासून माझं बऱ्यापैकी छंद मला तो लागलाच.
आणि 2000 पासून मी स्ट्रगल मध्ये घे पळव काय कर इकडे तिकडे. तर एवढं काही यश येत नव्हतं, 7-8 वर्ष त्यात गेली. पण 2008 साल असं आलं की त्या साली एक नवीनच वासरू माझं चॅम्पियन म्हणून होतं. तर ह्याच्या आधी कुठंच फायनलला वगैरे नव्हतं, गटबीट काढायचं. आणि योगायोगानं उदय दादांचा तो पायरा मला मिळाला आणि त्यांनी पुशेगावचं 1 नंबर केलं. आणि तिथून मग कोण अचानकच कोण आला, हे कोणाचा बैल, अशा पद्धतीने बापू बापू करत मी चर्चेत आलो बैल. तर त्या चॅम्पियन बैलानं मला ओळख पहिली दिली क्षेत्राची. त्यानंतर अजून आपण 2013 13ला परत मी पप्पू येळगावकरांचा महाराज आणि माझा नांद्या म्हणून त्याने गाडीने बी 1 नंबर केलं पुसेगावचं. 22ला आता तेजानं माझ्या 5 नंबर केलं आणि ह्यानं आत्ताचं 5 नंबर. आता आजचं आपण पुशेगावचं मैदान बघतोय. आता सोशल मीडिया घेतलेली जास्त बैल, आता मैदानात एवढी बैल यायला लागली की 10,000 गाड्या तुमच्या मैदानात होऊन झाल्या. हो. परंतु पूर्वीचं कसं मैदान असायचं, किती गाड्या असायच्या, पूर्वी 36 फेरे साधारणतः 6-6 गाड्यांना त्यात 8 पायचं मैदान. म्हणजे बैल बी कमी बैल कमी, शांतता म्हणजे एवढं आत्ताच्या कधी एवढा कालवा नव्हता. 10-10 गाड्या कोणाची कोणाला आडवी येते काय ते अशी पद्धत नसायची. 5-6 गाड्या पळायची त्यामुळे शिस्त वाटायची आणि पब्लिक पण शिस्तीच असायचं. आता आपण तुमचा बॅनर बघितला की म्हणजे मैदान तुमचं 2013चं झालं. 13चं फोटो करा तुमच्या बघितला तर किती लोक शिस्तीनं बसलेले जुने लोक. आता आता काय आडवीन तिडवीन सगळ्या चारी बाजूने लोड येते पब्लिक. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर आता 36 300 गाड्या 400 गाड्याचं मैदान पहिलं, मैदान 1000 गाड्या. 1000 गाड्या. आणि त्यावेळेस म्हणजे लोकसंख्या म्हणजे बैलाबरोबर येणाऱ्यांची कमी असायची आणि आजकाल बऱ्यापैकी ती वाढलेलं आहे सोशल मीडियामुळे. ह्याच्यामुळे लोकसंख्या मैदानात वाढते भरपूर. प्रथम आता आतापर्यंत आपल्याकडे किती फायनल झाली, किती बैल घेतली? शेकडो बैल तशी माझ्या हाताखालून आतापर्यंत गेले ती बैलगाडी. म्हणजे आपल्या नादातल्या थोडं कमी असतील पण बिनजोडचा बैल हा माझ्याकडनं बरंच काढला. म्हणजे आपण बैल तयार करून विकणे पुढे ही माझा व्यवसायच होता. आणि मी बैल घरी असं कुठलाच ठेवला नाही आतापर्यंत. जो तयार झाला 4 रुपये आले की विकला. हा एकमेव बैल आहे की मी थटवलाय म्हणजे विकायचा. आता आपली बरीच कारकीर्द झाली, आता थोडं असावं आपलं नावापुरतं म्हणून ठेवलं. माझी बक्षीस वगैरे आहेत ती अशी बैल कायम ठेवून नाहीत कुठलाच. मी विकत विकत मिळवले तेवढी बक्षीस माझ्याकडे साठलेली. आणि बैल ज्यावेळेस ज्यावेळेस विकायचा त्यावेळेस तो नावारूपाला आला असायचा, 1-2 फायनल व्हायचा तोपर्यंत तो गेलेला असायचा. म्हणजे त्या काळातली ती 1-2 प्रत्येकाची अशी बक्षीस माझ्याकडे एवढी साठलेली. आतापर्यंत साधारण किती बैल जास्त बैल घेतली? जास्त गेली माझी मुंबई. आपल्या इथं जेव्हा आबा कराडचा पक्षात माझ्या बसला बैल होता आबांचा, त्याने भरपूर नाव माझं बी केलं, त्यांचं बी केलं. त्यानंतर आता हा आपण पक्ष करायला. पक्षा कुठून घेतला होता, काय इतिहास सांगताल? हा पक्ष गेल्या वर्षी लंपी ज्यावेळेस मैदान बंद झाली त्यावेळेस आमच्या इथं खटा हुसेनपूरला रेसलवाजा थोडेसे बारक्या शर्ती वगैरे असं चालायच्या. तर तिथं लोणीच्या आप्पा ड्रायव्हर घेऊन हे वासरू घेऊन आले होते. मी जरा ऐकलं होतं वासराचं पण बघितलेलं नव्हतं. आणि मी आपल्या फाटी उभा होतो, एक बिनजोड वासराची चालू होतं, डावीनं पब्लिकला वासरू होतं. इतकं खास वासरू पडलं की माझा पायच निघाला ना. मी त्यांना म्हणलं द्यायचे का, तर ते म्हणले देणारच आहे. आपलं त्यांनी किंमत सांगितली, मी त्या किमतीला वासरू त्या क्षणाला तिथंच घेतलं. अनेक बैलगाडी क्षेत्रात नवीन लोक आहेत, नवीन मुलं यायला लागलेत, व्यापारी बी यायला लागलेत. नक्की काय बघितलं म्हणजे तुम्ही बैलात की आता तुम्हाला कळालं की हा बाबा इथं काहीतरी होईल किंवा ह्याच्यात ते गुण दिसतं, नक्की त्या बैलाचं काय बघितलं? बैल मला पाहताना छान आवडला होता. म्हणजे त्यावेळेस मी फाटी बघितलं. दुसरं एक साम्य म्हणजे माझा कानकात्रा शंभू म्हणून जो बैल प्रसिद्ध होता, ज्यानं मला मुंबईत बऱ्यापैकी उंचीवर पोहोचवलं होतं, त्यात आणि ह्यात बऱ्यापैकी साम्य. म्हणजे अजून बी काय काय लोक काय म्हणतात की शंभूचा मुलगा वगैरे आहे का, म्हणजे असं इतकं साम्य मला त्या क्षणाला वाटलं. म्हणलं आता हा बैलच घ्यायचा आपण. कोंड घेताना काय काय बघितलं पाहिजे? बैलाचं छाती आणि पायाला मी महत्व सगळ्यात जास्त देतो. बैलाचा पाया मजबूत असावा, छाती रुंद असावी, फाउंडेशन महत्वाचं चांगलं पाहिजे. दुसरी एखादी बाजू कमजोर असली तरी चालून जाईल. आता आपण या बैलाचं बघितलं तर शेपूट फरक पडला असं मला तर वाटत नाही. आणि काय बैलाचे कशावर पळतो हे बकासूर सगळं हेच करून टाकलेलं आहे. त्यामुळे असं काय काय असते ते संपवलाच विषय त्यांचा. मग मालकाचं नशीब आणि बैल लागणं हेच महत्वाचं आहे. आणि शंभूजी आता किती फायनल झाले आतापर्यंत किंवा काय पक्षाची पक्षाची? पक्षाची 15 एक फायनल. पतंग बैल मला भेटला होता, प्रशांत ड्रायव्हर पिशवी होता चिंचनेरचा, कर्जतच्या दिघ्यांचा. तर मी गट अंतरानं काढला तिथे आणि सीमेला 1 नंबर तासावर गाडी कडनं आली. आणि तिथे त्यावेळेस डीजे वाजवायचे, एकदम गाडी सुटण्याचं डीजे. आणि त्यात थोडंसं पहिलंच मैदान होतं, वासरू जरा दबलं आणि गाडी सीमेला मार खाल्ला. आता फुल पब्लिक झालं. त्याचा योगायोग असा आहे की गट कधी मध्ये लागला, सीमी प्रत्येक वेळेला त्यानं कडनंच काढलेला आता. आणि जेव्हा जेव्हा फायनल राहिला योगायोगानं तेव्हा तेव्हा सीमेला
फक्त पुशेगावलाच मी चितायचो की डावीकडे यावी आणि योगाकडून उजवीकडे आली. पण बसली गाडी त्यातनं. आणि आता जाती काय आहे? 2 जाती झाल्यात. आताची हा, दुसरी. दुसरा आहे. तसं दुसऱ्या वयात हो. हिंद केसरीचा मान मिळवायचा. मिळवून दिला त्यानं दुसऱ्या वयात. आणि आता काय लोकांची अशी टीका बी होती की बाबा पुशेगावचीच बैल आहेत म्हणून ती हिंद केसरीला राहते दुसरीकडे दिसत नाहीत. बैल कायम जातोय म्हणजे गुलालात आहे. आता तुम्ही आंबवड्याला बघितलं चांगल्या गाडी आमच्या मारल्या होत्या. वरनं तर दिसतंय. हो. आणि चालू आता पुशेगावच्या 8 दिवसापूर्वी आंबेरी मैदानात पण गट आणि सिमी सगळ्यात जास्त अंतराने काढला. गट 9 नंबर तासानं पब्लिकवर काढला होता आणि सिमीला गाडी मधून लागली आणि अंतराने सिमी काढला. अंतरामुळे फायनल काय झालं नव्हतं. 13चा नंद्या. त्याच्यानंतर मला किसना आणि तेजा ही माझी जोडी लागली ती बऱ्यापैकी मला त्यांनी शिखरावर नेऊन पोहोचवलं. तेजा तर अजूनही बैल 17-18 वर्ष झालं बैल पोहोच सॉरी 13 वर्ष झालं बैल पोहोचतोय. आणि किसना आता वाईट आहे जाधवांचे तो पण बैल कपाळावर हे असं अजूनही बैल पोहोचतोय. आणि बंदीच्या काळात. बंदीचा काळातला होता. पण हे माझा बैल असा नाही की वर्षात थांबलाय 2 वर्षात थांबलाय. जे बैल त्यांनी कुठारलेच काळ म्हणून बैल आता 20 वर्षानं वारला आता एक 2-3 महिने झाले. 17-18 वर्षानं मुंबई गाजवलेली आहे बैल. म्हणजे काय जो बैल मी पारखतोय तो कायमस्वरूपीचा बैल होतोय म्हणजे लोकांना. पक्षा दिला जेव्हा दाबायचा 10-15 वर्षाचा आरामात काय त्यांनी सगळा गाजव त्याला. असं नाही की आला आणि गेला असं माझा कुठलाच बैल झाला नाही की कुठे गेला काय. दीर्घकाळात सगळे बैल झाले. पण पळवणं माझं संयमन आहे. त्या वासराला मी कधीच अजून वसा केलं नाही की बैल घाला आणि काय करा. अजून त्याच्या पद्धतीने चालले त्याला ओढणारा बैल मी अजून घातलेला नाही. त्यालाच ओढून देतोय गाडी ओढ. कारण याचं टिकणारा बैल करायचे कायमस्वरूपी ह्याला हिसका बसून आहे दसका बसून आहे अशाच पद्धतीने अजून पळवतोय. त्याच्या मापानं त्याच्याच मापान चालले. अजून मी असं गडबड करून किंवा गावचं आता मैदान होतं मी कुठल्याही मोठ्या बैल मालकाला फोन केला नव्हता की मला बैल द्या किंवा काय. मी माझ्याच पद्धतीनं चांगला बैल घातला त्याने मला चांगली साथ दिली. पण मला म्हणजे वासरू आपलं बैल करायचे स्वतःच त्या पद्धतीने मी बैल घातला. गावची बी आपली अनेक बैलं पळतात. हो. गावचा साथ का नाही पळत? तर पळणार. पळेल इथून पुढे काय अशी अडचण नाही. गावात बऱ्यापैकी पैर होण्यासारखी आहेत आमची गाड्या जुळणार गावातले. पुशेगावला पळणार. मुळशीतला महाकाल ग्रुपचा मथुर म्हणून बैल होता. मी 9-12 तो बैल पहिल्यांदा बघितला जुगदरांच्या लक्ष्मण बुर्राव बरोबर आला होता. गट अंतरानं काढला आणि सीमेला लक्ष्मणरावला दुखापत झाली काय ती गाडी पळवलीच नाही त्यांनी. त्यानंतर बैल मायनीला आला त्याच्याच खोंडाबरोबर तिथं पण उजव्याकडनं डाव्याकडनं गट काढला त्यांनी. आणि मी आलो तो ऍक्च्युली तिथं मायनीत बकासूरचा पायरा करायचा. पण मला हा बैलच का मनात बसला म्हणलं ह्योच बाद झाला आपल्याला. आणि मी त्यांना विचारलं त्या बिचाराने 10व्या मिनिटाला मला होय म्हणून सांगितलं. तितक्या मोकळ्या मनानं पायरा झाला. त्याच्यानंतर 15 दिवसाचा 20 दिवसाचा अवधी होता. काय डिस्टर्ब नाही कोणाचा फोन नाही काय नाही डायरेक्ट मैदानाच्या आदल्या दिवशी आम्ही किती वाजता येऊ असंच फोन त्याला किंमत शब्दाला किंमत आहे. त्यामुळे अशी धाकधुकी नव्हती की पायरा फुटेल काय होईल काय नाही, काय. त्यांच्या मालकांचं नाव वगैरे काय? स्वप्नील हातपुडे म्हणून माझे मित्र आहेत पुण्याचे त्यांच्या पार्टनरशिप मध्ये बैल आहेत. आणि त्यांनी शब्द दिला मला आणि बैल आला त्या टाइम. तो उजेडात आपण कधी बघितलं नव्हता चर्चेत नसणार. बैल म्हणजे लोकांच्या चर्चेत आला नाही बैल गट काढायचा त्याला अपयश यायचं सीमेलाच. पण गटाला त्यानं इतक्या चांगल्या चांगल्या गाड्या मोठ्या बऱ्यापैकी सगळ्या मारलेल्या होत्या गटाला गाड्या. काय त्याचा दैवयोग आहे म्हणजे सीमेला काय ना काहीतरी घोटाळा होत होता त्याचा. आणि त्यामुळे ती पण म्हणायची आम्हाला गुलाल नाही म्हणजे मला बी बरं लोक म्हणायचे "अरे तुम्ही बैल घातलाय पण त्याला गुलाल नाही. म्हणलं बघू महाराजांची इच्छा त्याचा योग असला पुशेगाव डायरेक्ट हिंद केसरी व्हायचं असतं तर आपण तरी काय आडावा म्हणलं. त्यांचं पण ती लय खुश झाले. खुश झाले त्यांनी. ते म्हणून बोलून पण दाखवलं त्यांनी म्हणजे बापूंच्यामुळे आम्ही हिंद केसरी डायरेक्ट झालो. आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून तो सुद्धा बैल दाखवण्याचा प्रयत्न करू की बघा आता तुम्ही तरी फायनल मध्ये पण ती फायनल नव्हते. आणि गावचं मैदान असताना मी बिन फायनल मधला बैल घातला होता. पण बैलात दमक होती मला माहित होतं त्याला नियोजन होईना चांगल्या ह्याच्यात आला की तो बैल मारणारा गाड्या काय तर मारणार हे मला दिसलं होतं. पळ बघितला होता 2-4 दिवस ते 2-3 मैदान बघितली होती. आणि बैलात मला शिस्त आवडली त्या बैलाची आपल्या वासराला त्रास देणार नाही कमी जास्त पळला तरी त्याच्या बाजूने ते घेऊन पळतोय आणि वासराला पळा हुरूप येईल अशा पद्धतीचा बैल होता. त्या दोन्ही माझी कारणं झाली एक तर वासरू वाढून पळा गावलं वासराला आणि बैलानं गाड्या तरी मारल्या. दोन्ही कारणं माझी त्यातनं सिद्ध झाली. एखादा मोठा बैल घातला असता माझं वड ताणलं असतं त्यात बी मला एवढं काय महत्व वाटलं नसतं. आता पक्ष्या आपण तर आपला व्यापारच आहे काय पुढे ते व्यापार इतके दिवस बरीच बैल विकली पण एवढा बैल ठेवायची इच्छा झाली. कारण खरं सांगायला गेलं ना तर त्याचं संगोपन आपण करतो. पण एवढा बैल असा आहे की तो माझं संगोपन आता करतो. कारण त्यानं मला कसलीच अडचण आतापर्यंत भासवून दिली नाही. कधी बी वेळ प्रसंग आला असा जरा तानातानीचा आर्थिक दृष्ट्या बैल फायनल राहिलेला आहे काय तर आहे. म्हणजे लहान वासरू तुम्हाला माहिती आहे आजकाल आदतचं वासरू अड्ड्यात काढायचं म्हणजे त्याला किती खर्च येतो बैल एकही असं मैदान नाही की त्याला मी पैसे देऊन बैल घातला. मला पण वाटत असेलच की फारदेशी मोठं बैल घालावं असं मी कुठलंच नाही. आणि योग त्याचं नशीब काय त्याला पैरच येते आदत वयापासून. तुम्ही ललगुणला वगैरे होता तर त्या मालकाने आपल्याला पायऱ्याला फोन केला होता. कडन 1 नंबर केलं पण पायऱ्याला त्यांनीच आपल्याला फोन केला म्हणजे
असं प्रत्येक आड्याला त्याला ऍडव्हान्स पैरच येत होतं बैलाचं. असं आदतवाल्याला शक्यतो होत नाही, किती वासरू पळू द्या पुढच्याला पैसे दिल्याशिवाय बैलच मिळत नाही, ही सत्यता आहे. पण एकमेव असा माझा बैल आहे की त्याला पुढचंच ऍडव्हान्स पैर यायचं. मला आदत वयात त्याला कधीच पैसे घालवा लागले नाहीत, मलाच पैसे मिळायचे फायनल मध्ये. बैल पळाला तर त्याला कशाची नाही लागत नाही काय. तुमचं ते मन चुकीचं आहे की वायदेशिवाय काय नाही. बैला धमक असू द्या, तो आपोआप सगळे बोलवून आणतोय घरी. तुमच्या बैला आता आपण अनेक बैल मुंबईवाल्यांना एक तर व्यवसाय आपण शेतकऱ्याला खरोखर करावा असा व्यवसाय. परंतु काय बैलाला तुम्ही सराव दिला जातो किंवा बैलाला काय खुराक, आता बैलाची तब्येत बघितली, बैल आटोपशीर होते, परंतु तुमच्या बैलाचा फिटनेस म्हणा, शरीर म्हणा, काय त्याला आता रुटीन चालू आहे, काय सराव चालू आहे, बैल किती दिवसातनं काढावी? फेरा तर 8 दिवसातनं बैला बाहेरनं जाऊन आलाच पाहिजे पळून. आणि लहान वासरू असताना कमीत कमी त्याला 8-10 दिवसाचा गॅप दिलाच पाहिजे. आजकाल इतकी मैदानं दाटा येते की माणूस विचारच करणार बारक्या वासराला. आणि बैल घालताना सुरुवातीच्या काळात लहान वासरू असताना बैल जरा त्याच्या आवा घेतली का हाराला मिळतोय म्हणून लोड बैल घालून वासरू जर दुखावलं तर ते कायमच पळायचं बंद होतं. जर तुम्हाला कायमस्वरूपी बैल करायचं तर शिस्तीनं गेलं पाहिजे, जरा गडबड न करता, शॉर्टकट न काढता आपले रतीब रतीब शेंगदाणा पेंड उडीद डाळ गहू भुसा मका बरड अशा पद्धतीचं आहे. असं काय